नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहाबद्दल. प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती आहे, पैकी एका व्यक्तीची रास सिंह रास आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचे सुद्धा सिंह रास असेल, तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल, प्रेमविवाह सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय करायला हवं आणि अशामध्येच काय कॉम्प्लिकेशन्स येत असतील तर ते नेमके कशामुळे, आणि महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व तुमची नेमकी कशा प्रकारची असतात, म्हणजे सिंह राशीचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल, त्यांच्या आशा अपेक्षा काय असतात, त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय असतो. बऱ्याच वेळेलाच आपल्याला कळतही नाही की आपला नेमका स्वभाव कसा आहे. त्या अन्वये सिंह जर दोन्ही व्यक्तींचे रास असेल तर त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व जाणून घेणं गरजेचं राहील. ते कसं असतं या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या ज्या 12 राशी आहेत, या 12 राशी परस्पर प्रेमविवाहात असतील तर नेमकं काय करायला हवं या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दोघांची जर रास सिंह रास असेल त्या संदर्भात सिंह राशीबद्दल थोडं जाणून घ्यावं, नंतर त्यांच्या आशा अपेक्षा आणि कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील याबद्दल थोडी माहिती घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थानात येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशी ही रास आहे. आता या राशीबद्दल सांगायचं झालं खास करून ही रास थोडी फेमस आहे किंवा नजरेत बघण्यासारखी आहे, किंवा या राशीपासून थोडंसं बरेचशा ज्या व्यक्ती असेल ते अंतर ठेवणं पसंत करतात, कारण याचे गुणधर्मसुद्धा तसे आहेत. लक्षात घ्या, या राशीला तुम्ही नीटपणे समजून घेतलं तर या राशीसारखी राजा रास दुसरी कोणतीच नाही. कशी ती बघू. जसं की सिंह रास, त्या राशीमध्येच त्याचे राजेशाही थाट हा दडलेला आहे. ही जी रास आहे ही मुक्त आहे, स्वतंत्र आहे, आपल्या हिशोबाने चालणारी आहे, स्वतःचं व्यक्तिमत्व जपणारे आहे, स्वतःचा मान मरातब राखणारी आहे आणि जे काय करायचं असेल तर बिनधास्त करणारी ही रास आहे. ऊंची लौक ऊंची पसंत ज्याला आपण म्हणतो, ती म्हण या राशीला अगदी तंतोतंत लागू पडते. कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती जबरदस्त करायची, मोठ्या प्रमाणात करायची आणि आपल्या केलेल्या कामाची छाप ही समोरच्यावरती पडली पाहिजे. ही गोष्ट या राशीमध्ये खास करून दिसून येते आणि कुठलीही गोष्ट अगदी व्यवस्थित करण्यासाठी लागेल ते कष्ट उपासण्याची तयारी या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट करायची तर त्याचा थोडासा साधक विचार केला जातो या राशीकडून आणि इन डेप्थ विचार केला जातो आणि त्यामुळेच ही रास आहे ते थोडीशी स्पेशल आहे. काही जे करायचं ते अगदी थोडंसं जगावेगळं आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा सुद्धा जबरदस्त असतो. म्हणजे आपण जन्म इथे घेतलेला आहे तर आपल्या जाण्यानंतर सुद्धा आपली छाप या समाजावरती राहायला हवी. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीने आपल्याला लोकांनी लक्षात ठेवायला हवं, ही एक सुप्त इच्छा या व्यक्ती या राशीमध्ये दिसून येते. अर्थात ती वाईट अजिबात नाही आणि त्यामुळेच जीवनाचा विकास हा होत असतो. थोडीशी हट्टी आहे, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं असा प्रकार दिसून येतोय. त्यामुळे हट्टीपणा हा या राशीमध्ये असतो, पण तो हट्टीपणा गरजेचा आहे. जर का तुमच्याकडे हट्टीपणा असेल तरच तुम्ही एखादी गोष्टी मिळवू शकता. हा सुद्धा तेवढाच भाग आहे आणि कार्य करण्याची जी धमक असते ही धमक इतर कुठल्याही राशीमध्ये तेवढी दिसणार नाही. या व्यक्तींकडे पाहून तुम्हाला अजिबात कल्पना येणार नाही की यांच्यामध्ये असणारी जी काम करण्याची धमक आहे, जो आत्मविश्वास आहे, जे धैर्य आहे किंवा तो जबरदस्त बिनधास्तपणा आहे हा किती प्रमाणात आहे, हा जबरदस्त. सगळ्यांचं व्यक्तिमत्व हे साधारण शिडशिडीत असतं. खूप काही यांच्या साधारण त्यांच्या अंगविक्षेपावरून किंवा त्यांच्या संपूर्ण पर्सनॅलिटीवरून, व्यक्तिमत्वावरून तुम्हाला अजिबात कल्पना येणार नाही की यांच्यातली स्वप्न जी दडलेली आहेत ही किती जबरदस्त आहेत, किती विशाल आहेत, किती मोठ्या प्रमाणात आहेत. ती पूर्ण मात्र करून घेतात. लिडरशिप क्वालिटी सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असते. म्हणजे एखादी गोष्ट समोरच्याला होत नसेल, जमत नसेल तर ते आपण पूर्ण करून दाखवणं ही क्वालिटी याच्यामध्ये खूप चांगली दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सगळे पुरुषी गुणधर्म जरी तुम्हाला यांच्यामध्ये दिसले तरी हा एक गुणधर्म असतो, त्याच्यामुळे ही जी रास आहे ही रास इतर राशीपासून थोडीशी वेगळी दिसते आणि हा त्यांचा सकारात्मक गोष्ट याच्यामध्ये खूप चांगली असते. म्हणजे जर का तुम्ही यांच्या बरोबर राहत असाल, वागत असाल आणि जर का तुमच्याकडून काही चूक झाली तर त्या चुकीबद्दल हे तुम्हाला सरळ सांगणार नाहीत. चूक जरी झाली तर तिकडे ते बोलतील आणि कदाचित ते तुम्हाला लागेल सुद्धा, पण तो परत कधी ती चूक परत कधी ती गोष्ट तुम्हाला रिपीट करून दाखवणार नाही. कारण कित्येक जण आपण बघतो की एकच समजा एखादी चूक आपल्याकडून झाली तर ते रिपीट करून दाखवतात की तू किती तुच्छ आहेस किंवा तू किती कमी आहे. हा प्रकार सिंह राशीमध्ये दिसत नाही. ती राजेशाही रास आहे. या सर्व गोष्टी मागे ठेवून पुढे चालणारी रास आहे. या राशी कधीच म्हणजे भूतकाळ आहेत हा तुम्हाला बोलून दाखवणार नाहीत.
ही यांची स्पेशालिटी आहे, हे खरं तर यांचं पॉझिटिव्हनेस आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलखुलास असतात. जे काही हृदयात असेल तेच त्यांच्या ओठांवर असेल. बाहेर एक आत वेगळं असा जो भाग असतो, तो हा भाग या राशीमध्ये अजिबात दिसणार नाही. त्याच्यामुळे बिनधास्तपणाची ही रास आहे, मोकळेपणाची ही रास आहे. या राशीबरोबर सुद्धा तुम्हाला वागताना जर का तुम्ही स्वतः ट्रान्सपरन्सी ठेवली, पारदर्शकता ठेवली, तर या राशी सारखी रास दुसरी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. अशा प्रकारची स्पेशल ही रास आहे. मग समजा आता जसं आपण विचार करतोय, की दोन्ही समजा राशी या सिंह राशीचे आहेत आणि दोन्ही समजा व्यक्ती प्रेमविवाद असेल, तर अर्थात त्यांचा प्रेमविवाह हा सुद्धा अगदी धूमधडाक्यात यांचं प्रेम होतं, हे सुद्धा अगदी धूमधडाक्यात असतं. म्हणजे प्रेमाची यांची जी कल्पना असते किंवा गोष्ट असते, ही सुद्धा तुमच्या लक्षात राहील. म्हणजे कशाप्रकारे हे एकमेकांच्या प्रेमात आले, कशाप्रकारे याचं प्रेम फुलत गेलं, कशाप्रकारे यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि कशाप्रकारे कोणत्या अटीवर एकमेकांशी लग्न केलं, हे सुद्धा असं खूप ऐकण्यासारखं असतं. तर ही गोष्ट झाली विवाहापर्यंत. विवाहानंतर गोष्टी थोड्याशा वेगळ्या असू शकतात, कारण दोघांचे जे स्वभाव आहेत ते सारखे आहेत. इथे एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे खर्च. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं. कारण रिस्क घेणं, दिलखुलास खर्च करणं आणि राहणीमानावरती खर्च करणं आणि थोडंसं वेगळ्या प्रकारचं लाईफस्टाईल मेंटेन करणं, हा प्रकारे या राशीमध्ये दिसून येतो. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, कारण विवाहानंतर खर्चच हे थोडेसे महत्त्वाचे. पैशांना किंमत येते, पैशांना किंमत असते, लक्षात घ्या. आणि विवाहानंतर तुमची जी फॅमिली आहे ती वाढत असते, त्यामुळे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भाषेवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, कारण विवाहाच्या आधी आपण प्रेमामध्ये असतो, त्यामुळे आपले साधारणतः आपण थोडंसं काही गोष्टी कंट्रोल करतो आणि आपले पॉझिटिव्ह गुण दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण फार थोड्या कालावधीसाठी आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो. विवाहाच्या आधी ज्यावेळेस तुम्ही रिलेशनशिपमध्ये असा, विवाहाच्या नंतर गोष्ट पूर्णपणे बदललेली असते. विवाहाच्या नंतर एकमेकांना काही आपल्याला पकडायचं नसतं, कारण ऑलरेडी आपण एकत्र आलेलो असतो आयुष्यभरासाठी. मग दुसरी गोष्ट राहते कोणती, की जी गोष्ट तुम्ही आधी थोडीशी वेगळी दाखवलेली होती, कारण 24 तास तुम्ही एखाद्या समोर ॲक्टिंग करू शकत नाही किंवा स्वतःचा पॉझिटिव्हनेस दाखवू शकत नाही. 24 तास जर का तुम्ही एखाद्याच्या संपर्कात असाल, तर मात्र कदाचित तुमचं पितळसुद्धा उघडं पडू शकेल. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष घेणं गरजेचं आहे, की जसे आहात तुम्ही तसेच दाखवा. आणि आत्ता जसं सांगितलं, की खर्चावरती नियंत्रण ठेवा. तुमची जी वाणी आहे त्याच्यावरती आणि डॉमिनेशन करू नका. लक्षात घ्या, कुठल्याही संपन्न विवाहाचं किंवा यशस्वी विवाहाचं हेच गमक आहे, की तुम्हाला ॲडजस्ट करता यायला हवं. तुमच्या प्रेमामध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर ॲडजस्ट करायला कमीपणा बाळगू नका. आणि समजा काही गोष्टी जर का तुमचा अपमान जर का तुमच्यासाठी अपमान ही अतिशय मोठी, म्हणजे आपल्या प्राणापेक्षाही मोठी गोष्ट अपमानाची असते. म्हणजे अपमान झाली की अपमानाला चुकी कधीच नाही, असं थोडंसं ब्रीद वाक्य असतं. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अपमान जरी झाला तरी थोडं एकमेकांना समजून घ्या, आणि ते जर का तुम्ही केलं तर तुमचे जे वैवाहिक जीवन आहे, हे वैवाहिक जीवन खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. म्हणजे पैशाचा आर्थिक खर्च आणि तुमचं बोलणं, वागणं याच्यावर थोडंसं लक्ष द्या. हट्टीपणा करा, पण तो तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात करा. तुमचा जो काही स्वभाव आहे, आता जो आपण मगाशी बघितला, तो संपूर्ण तुमचा स्वभाव करिअरच्या बाबतीत खूपच उत्तम आहे. परंतु ज्याला आपण वैयक्तिक नातेसंबंध, खास करून वैवाहिक जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता, त्यावेळेस तो जो स्वभाव हा त्रासदायक होऊ शकेल आणि त्या स्वभावाचे थोडे त्रास किंवा वैवाहिक जीवनात सरळ परिणाम करणार ठरू शकेल. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी लोक काय म्हणतात किंवा आणखीन दुसरं तुम्हाला काय लेखतो याच्याकडे लक्ष देऊ नका. परस्पर तुमचे जे नातेसंबंध आहेत हे अधिक घट्ट राहणं गरजेचं राहील, आणि त्यानंतर तुमचं जे जीवन आहे ते अतिशय चांगलं राहील. लैंगिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीला लैंगिक ओढ आहे ही जबरदस्त असते, परंतु ती दाखवली जात नाही, सुप्त असते. परंतु लैंगिक जीवन दोघांचंही चांगलं असतं. अर्थात लैंगिक जीवनाबद्दल संपूर्णपणे जी चर्चा आहे किंवा लैंगिक जीवन कशा प्रकारचं असेल हे फक्त तुमच्या राशीवरून सांगता येणार नाही, म्हणजे चंद्र राशीवरून सांगता येणार नाही. त्याकरता शुक्राची राशी किंवा शुक्र राशी सुद्धा महत्त्वाची ठरेल. तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र कोणत्या राशीमध्ये आहेत आणि तो कोणत्या राशीमध्ये आहे, नक्षत्रामध्ये कोणत्या आहेत, इतर कोणत्या ग्रहयोगांमध्ये आहे, हे सुद्धा पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. त्यानंतर सांगता येईल. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर लैंगिक जी भूक असते ही सिंह राशीच्या व्यक्तीची अगदी हेल्दी असते, दांडगी असते, आणि दोघांची असेल तर ती पुरेपूर असेल, त्याबद्दल तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु मगाशी हे 2-3 जे गुणधर्म सांगितले त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं नाही. हट्टीपणा, मानापाच्या भावना घरामध्ये ठेवू नका, हे थोडे आवश्यक गोष्ट. या व्यतिरिक्त जर का तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही कॉम्प्लिकेशन येत असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे ही पाहणं गरजेचं ठरेल. कारण ही जी रास आहे, चंद्राची रास आहे, फक्त चंद्रावर ठरते. प्रत्येक कुंडलीत बाकी 11 ग्रहसुद्धा वेगवेगळ्या राशी नक्षत्रामध्ये असतात किंवा योगांमध्ये असतात. ते पाहून तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल वैवाहिक जीवनाबद्दल किंवा इतरही, तो त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये दोघांचीही समजा रास सिंह रास असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशा प्रकारे किंवा त्यांचा जो विवाह आहे कशा प्रकारे
अधिक प्रकारे संपन्न होऊ शकेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.